नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही इथे पाहू शकता आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे आमरस। तर मंडळी, हा आमरस बनवत असताना अत्यंत साधी सोपी पद्धत वापरलेली आहे। त्याचसोबत आपण बिना दुधाचा किंवा पाणी न वापरता आमरस बनवलेला आहे आणि असाच आमरस दूध किंवा पाणी न वापरता कसा खावा, त्यामुळे तो आपल्या शरीराला बाधणार नाही, यासाठी सुद्धा मी टिप्स दिलेल्या आहेत। आणि त्यासोबत आपण बनवलेली आहे मस्त टम्म फुगलेली पुरी। तर मंडळी, ही पुरी सुद्धा मी फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे, तरी सुद्धा अजिबात तेल न पिणारी आणि भरपूर वेळ अशीच टम्म फुगलेली राहणारी पुरी तयार होणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी ही साधी सोपी पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मंडळी, मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे तुम्ही पाहू शकता मी आंबे घेतलेले आहेत। तर हे आंबे हापूस आंबे आहेत। तुम्ही कोणत्याही पद्धतीचे किंवा तुम्हाला जे आवडतात त्या जातीचे आंबे घेऊ शकता। आता हे आंबे एकदम व्यवस्थित पिकलेले असावे, जसं की तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक आंबा हा लालसर दिसतो आहे, याचा अर्थ हा एकदम छान पिकलेला आहे। त्याचसोबत इथे प्रत्येक आंबा थोडासा पण दाबून बघायचा आहे, एकदम मस्त मऊ असा झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर आपण असे छान पिकलेले आंबे घ्यायचे आहेत। यानंतर घेतलेले सगळे आंबे अशा मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायचे आहेत आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे। आणि पाणी घालत असताना आपल्याला थंड पाणी घालायचं आहे, कारण आंबे हे उष्ण असतात, त्यामुळे याची थोडीशी उष्णता कमी होण्यासाठी आपण हे कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवणार आहे। आंबे अर्धा तास छान थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घ्यायची आहे। त्यासाठी आपण घरात जी चपातीला कणिक वापरतो तीच मी इथे वापरलेली आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थंड पाणी घालून, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक छान अशी मळून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालते आहे। तर मंडळी, इथे कणिक भिजवत असताना आपल्याला एकदम मऊसर कणिक भिजवायची नाही किंवा एकदम दाटसर सुद्धा नाही, त्यामुळे अगदी लक्ष देऊन थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, जसं मी इथे करते आहे। इथे जर का आपली कणिक मऊ पडली तर पुऱ्या आहेत ते जास्त तेल पिणार आहेत आणि जर का एकदम कडक राहिली तर आपल्या पुऱ्या फाटणार आहेत तेलात टाकल्यानंतर, त्यामुळे अशी एकसारखी कणिक मळून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कणकेचा गोळा तयार झालेला आहे आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल की कणिक कितपत दाटसर झालेली आहे किंवा मऊ झालेली आहे। तर मंडळी, ही कणिक मळत असताना एकदम जोर देऊन मळायची नाही, फक्त कणकेचा गोळा एकसारखा करायचा आहे आणि त्यानंतर ही कणिक आहे ते आपण 15 ते 20 मिनिटासाठी अशीच मुराला ठेवून देणार आहे। आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कणिक मळत असताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, बिना तेलाची आपण कणिक इथे मळून घेतलेली आहे। आता इथे कणिक छान मुरून येते तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊया। तर इथे आपण जे आंबे घेतलेले होते ते एकदम छान त्यानंतर छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी इथे पुसून घेते आहे। यानंतर तुम्ही ते पाहू शकता की आंब्याचा जो देठ असतो या देठामध्ये चीक असतो, त्यामुळे आपण देठाची जी बाजू आहे ती सगळी काढून घेणार आहोत, कारण जर का चुकून थोडाफार जरी चीक असला तरी आपला आमरस आहे ते थोडासा खाजवू शकतो, त्यामुळे आपण देठ आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे आपण सगळ्या आंब्यांचे देठ काढून घेतलेले आहेत। आता आपण आंबा अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे। यानंतर अशा प्रकारचा आपला जो घरचा चमचा असतो की ज्याला काट असतात, असा चमचा घ्यायचा आहे आणि प्रत्येक साल अशी घ्यायची आहे आणि त्यातील जो गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आपण अशा प्रकारे जेव्हा आंब्याचा गर काढतो तर साल एकदम एकसारखी साफ होऊन जाते, अजिबात सालीला आंब्याचा गर राहत नाही। तर मी अशा प्रकारे सर्व आंब्याचा गर आहे तो काढून घेतलेला आहे। यानंतर आंब्याची कोय आहे ती सुद्धा आपण अशीच साफ करून घ्यायची आहे। तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी घेतलेले सगळे आंबे अशा प्रकारे व्यवस्थित त्यातून मी गर काढून घेतलेला आहे। आता इथे आपण यामध्ये घालणार आहोत साखर। तर साखर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही साखरेऐवजी इथे गूळ सुद्धा वापरू शकता किंवा बिना साखर किंवा गुळाचा सुद्धा आपण आमरस खाऊ शकतो। तर इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे साखर घालतोय। मी इथे एका आंब्याला 1 चमचा अशी साखर घेतलेली आहे। तर 6 आंबे होते तर मी 6 चमचा साखर घेतलेली आहे।
यानंतर आपण घालतो आईस क्यूब। तर आईस क्यूब घातल्यामुळे रसाचा रंग आहे तो अजिबात बदलणार नाही। आणि यानंतर तुम्ही ते पाहू शकता की मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, तर अगदी मस्त असा पिवळसर रंग दिसतो आहे। तर हे थंड आईस क्यूब घातल्यामुळे असा एकसारखा रंग दिसतो आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा मिक्सरला हा गर फिरवत असतो तर एकसारखा फिरवायचा नाही, तर पल्स मोडमध्ये तुम्ही 1-2 वेळा फिरवला तर असा दाटसर असा आमरस आपला तयार होतो। यानंतर हा तयार झालेला आमरस आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर, जायफळ पावडर घालू शकता। तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी एक कोय आमरसामध्ये अशी मुरवून ठेवलेली आहे। आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर का आपण आंब्याची कोय अशी आमरसामध्ये ठेवली तर आपला आमरस आहे ते 1.5 ते 2 दिवस जसा आहे दिसायला तसा राहतो, त्याचा अजिबात रंग बदलत नाही किंवा त्याची चवसुद्धा बदलत नाही। आणि आता हा तयार झालेला आमरस आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी असाच थंड करायला ठेवून द्यायचा आहे। आता आमरस थंड होते तोपर्यंत पुऱ्या करून घेऊया। तर पुऱ्या करत असताना आपण इथे जी कणिक भिजत घातली होती ती तुम्ही पाहू शकता आपल्याला जशी हवी आहे तशी मऊ झालेली आहे। आता यातील आपण चपातीपेक्षा थोडासा मोठा असा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हा कणकेचा गोळा व्यवस्थित पिठात असा घोळवून घ्यायचा आहे। आणि आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपण याची मोठी अशी चपाती तयार करून घ्यायची आहे। जर का तुम्हाला छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या करणे शक्य असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकता, अगदी छान अशा लाटता येतात, अजिबात पोळपाटाला चिकटत नाहीत। त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी अशाच प्रकारे नेहमी पुऱ्या करत असते। इथे तुम्ही पाहू शकता की चपाती लाटून झाल्यानंतर इथे मी काट असलेली वाटी घेतलेली आहे आणि त्याने अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। आणि तुम्ही इथे पाहू शकता की अगदी जाडसर पण नाहीत किंवा पातळ पण नाहीत, मीडियम अशा आकाराच्या मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अशा प्रकारे आपण पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे पाहू शकता। तर म्हणजे मी याच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता या तळून घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी पुरी बुडेल एवढं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता। तेलात एक छोटासा चपातीचा गोळा टाकून पाहायचा आहे आणि त्यानंतर हा जर का पटकन वरती आला तर आपलं मस्त असं तेल तापलेलं आहे। तर अशाच प्रकारे जेव्हा तेल तापलं जाईल तेव्हाच आपण पुरी तळायला घ्यायची आहे। आता गॅस फ्लेम हा आपण मीडियम ठेवायचा आहे आणि यानंतर आपण यामध्ये पुरी सोडायची आहे। आणि तुम्ही पाहू शकता की पुरी तेलात सोडताच अशी अलगद अशी वरती आलेली आहे आणि त्यावरती आपण थोडंसं तेल टाकलं की अगदी लगेचच ती टम्म फुगलेली आहे। आणि 10 सेकंदामध्येच आपली पुरी एका बाजूने छान अशी ब्राऊन झालेली आहे। तर मंडळी दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंद अशीच तेलात ठेवायची आहे आणि आपली मस्त अशी ब्राऊन पुरी तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली पुरी एखाद्या जाळीच्या भांड्यावरती काढायची आहे आणि ठेवताना अशा प्रकारे उभी ठेवायची आहे की ज्यामुळे यातील तेल आहे ते व्यवस्थित नितळून जाईल। आणि प्रत्येक पुरी ही वेगवेगळी ठेवायची आहे, ती एकावर एक ठेवायची नाही। पुरीचा जर का ढीक लावून ठेवला तर प्रत्येक पुरीचं तेल एकमेकांना लागतं आणि पुरी तेलकट होती। आपल्या एकसारख्या पुऱ्याच्या तेलकट होतात, त्यामुळे प्रत्येक पुरी ही वेगळी ठेवायची आहे। आणि अशा प्रकारे आपला आमरस आणि पुरी अशी तयार झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आमरस खायला घेतो त्यामध्ये अगदी छोटा अर्धा चमचा आपण तूप घालायला विसरायचं नाही, त्यामुळे आमरस खायला आपल्याला बाधत नाही। तर ही टिप लक्षात ठेवा। तर मंडळी कशी वाटली माझी एकदम साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींना आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।